माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे आणि युवा नेते प्रीतम म्हात्रे हे समाजकार्यात अनेक दशके कार्यरत असून त्यांच्यात सामाजिक कार्याची जाणीव अंगभूत आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी कार्यालयाच्या उद्घाटनावेळी केले। पनवेल शहरातील गुरुशरणम सोसायटीमध्ये भारतीय जनता पार्टी श्री प्रीतम म्हात्रे जनसंपर्क कार्यालय उभारण्यात आले असून या कार्यालयाचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, दिबासाहेबांचे चिरंजीव अतुल पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, चारुशिला घरत, माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, माजी नगरसेवक बबन मुकादम, पनवेल मंडळ अध्यक्ष सुमित झुंजारराव, कर्नाळा मंडळ अध्यक्ष मंगेश वाकडीकर, नावे माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, रामेश्वर आंग्रे, माजी नगरसेविका वृषाली वाघमारे, प्रीती जॉर्ज, सुरेखा मोहकर, सारिका भगत, पुष्पलता मडवी, सीमा घरत, सरस्वती काथारा, लीना पाटील, रमाकांत म्हात्रे, गौरव कांडपिळे यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुम्ही पण एकदम चांगले कार्यकर्ते आहात, लोकांच्या मध्ये मिसळता, धडाडीचे कार्यकर्ते आहात, पुढं चांगल्या अर्थानं भविष्य आहे तुम्हाला, त्या दृष्टीनं त्या बघायला लोक आपल्याला। त्यासाठी अविनाश कोळीने मेहनत घेतली, विक्रांत पाटील निवडणुकीला नाही उभे राहिले, पण महाराष्ट्रातील भारतीय जनताचे सरचिटणीस म्हणजे किती मोठं पद आहे बघा, म्हणजे हे फार मोठं असं पद त्यांच्या पत्रात आलं, बाळासाहेबांनी घडवलं। बाळासाहेबांनी त्यांना विसरून ठेवलं नाही, शेवटी आम्ही सुद्धा शेका पक्षात होतो त्यावेळेला बाळासाहेब भाजपमधून आमच्याबरोबर होते, म्हणजे बँक अर्बन बँक वगैरे आहे ना, तिथपासून मला आठवणी आहेत तसानंतर, आणि त्या आठवणी आम्हाला विसरत नाही। पक्ष कुठं असो, आमचं भाजप आणि शेकाप भरपूर वाद आला असेल, पण जयंत म्हात्रेची आमची दोस्ती अटूट होती। दृष्टिकोन असा होता, निवडणुकीपुरतं राजकारण, त्यावेळेला राजकारण आपल्याला कायमच करायचं आहे पक्ष मजबूत करण्याकरता, पण ते करत असताना समाजकार्य विसरायचं नाही। आणि ते काम याच्यातून आपल्याला 3 ऑफिस झाले सांगितलं आपण, एक पक्षाचं मेन ऑफिस आहे समजायचं, दुसरं विक्रांत बाळासाहेबांचं आहे, तिसरं हे झालं, अजून 4थं मोठं ऑफिस झालंय, पूर्ण नाही झालं इतकंच पण फार मोठं झालंय, ते कोळखे निरवली आहे ना, तर भारतीय जनता पक्षाचं एक मोठं असं ऑफिस होतंय की जे जवळजवळ 20-25 हजार स्क्वेअर फुटापेक्षा सुद्धा मोठं आहे। किती नक्की आहे, किती स्क्वेअर फूट होणार आहे? 28,000 स्क्वेअर फूट। किती? 28,000 सेपरेटली जागा घेऊन प्रशांत ठाकूरने काय केलं, मी जागा घेतली होती पण प्रशांत ठाकूरचं नाव होतं, माझं नाव होतं, ते जागाच बीजेपीच्याकडे देऊन टाकली आणि त्याच्यावर ऑफिस आता महेश बालदी पण त्यात जोडला असेल बहुतेक, मला काही सांगत नाही काय नाही, ते मला काही सांगत नाही, पण मोठं प्रचंड असं ऑफिस आपल्याला दिसेल की आपल्या भारतीय जनता पक्ष रायगड जिल्ह्याला, उत्तर रायगड जिल्हा असेल त्याला शोभणारं आणि महाराष्ट्रात असं काहीतरी दिसेल, महाराष्ट्र प्रदेशचा ऑफिस असावं अशा प्रकारचं होईल, अशा प्रकारचं ऑफिस हे तिथं होत आहे। काम झालंय, अर्ध्यापेक्षा जास्त काम झाले, 60-70% काम झालेलं आहे आणि वर्ष 3 वर्षामध्ये पूर्ण त्याही ऑफिसचं उद्घाटन होईल। यावेळी प्रीतम म्हात्रे यांनी सर्वांचे स्वागत केले, तसेच आपल्या भाषणातून पक्षाचे कार्य अधिक जोमाने करण्याचा मानस व्यक्त केला। काही गोष्टी असतात पक्षाच्या लेवलला आपल्याला पाळून चालाव्या लागतात। हे पहिलं कार्यालय आता स्वतःच्या नावाचं, जे पहिले विके हायस्कूलच्या इथे छोटं कार्यालय होतं, जे 2010 पासून चालू होतं, आता एवढी रेलचेल वाढली आहे आणि 3-3 आमदारांच्या साथीनं काम करायचं आहे, तर नक्कीच त्या पद्धतीचं कार्यालय पाहिजे, म्हणून हे कार्यालय आज आपण याचा शुभारंभ करतोय। हे फक्त नाममात्र शुभारंभ आहे, इथे कामाची पद्धत, इथे कोणी म्हणजे आपला उरणच्या त्या टोकापासून खालापूरच्या टोकापर्यंत किंवा रायगडमधून कोणी आलं, कधीही त्याला मान सन्मानानेच वागणूक मिळेल आणि त्याला आदराने बसवलं जाईल, हे देखील मी तुम्हाला सांगू इच्छितो। या कार्यालयातून जे शासकीय आपली कामं असतील, कुठे अजून काही कामं असतील, कोणाला अडकलेली कामं असतील, ही नक्कीच आपण सोडवण्याचा प्रयत्न इथे प्रामाणिकपणे करणार आहोत। तुम्ही ज्या पद्धतीने आज सर्वजण उपस्थित राहिलात, हेच दिसून येतंय की इथे
कामाची सुरुवात होणार आहे. गेल्या 10 तारखेपासून आज 22 म्हणजे 12 दिवस फक्त झालेत आणि एवढी उपस्थिती पूर्वीचे देखील आता आहेत, जे शेका पक्षातून आणि इतर पक्षातून भाजपवासी झालेले आहेत आणि जुने भाजपवासी आहेत तेवढीच संख्या मला इथे दिसते. म्हणून मला वाटतं हे मनोमिलन याची ही नांदी आजपासून सुरुवात झालेली आहे हे देखील मला सांगावं लागेल. आणि खरोखर काही कामांची शिस्त आहे. कालच आम्ही बघितलं ज्या पद्धतीनं आपली भारत जोडो यात्रा म्हणजे तिरंगा आपण जे सैन्यांसाठी आपण सैन्यांनी लढा दिला त्यांच्या निमित्तानं त्यांच्या सन्मानार्थ आपण जी रॅली काढली तेव्हा देखील आपण सगळेजण एकत्र होतो. अशाच पद्धतीनं जे नागरिकांचे प्रश्न असतील, जिथे जिथे अडचण असेल तिथे प्रामाणिकपणे सोडवण्याचा या कार्यालयातून प्रयत्न होईल एवढीच मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो. यावेळी शेका पक्षाचे खांदा कॉलनी अध्यक्ष जयंत भगत, कामोठे शहर प्रमुख संघटक अल्पेश माने, व्यापारी संघटना अध्यक्ष सुरेश खरात, खांदा कॉलनी महिला अध्यक्ष निर्मला गुंडरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी आमदार विक्रांत पाटील, जिल्हाध्यक्ष विनाश कोळी यांची ही भाषणे झाली. शेवटी जनसेवा कार्यालय, जनसंपर्क कार्यालय आपण करतो हे कशासाठी? तर मोठा खर्च आपण करतो. हा खर्च माझा कुठंतरी गौरव व्हावा यासाठी कदाचित फार नसतो. जनसामान्यांसाठी आम्हाला काहीतरी करता यावं, ज्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो त्यांना हक्काची जागा असावी, कुठंतरी भावना मांडण्यासाठी एक त्या ठिकाणी कार्यालय असावं, त्यांची कामं त्या ठिकाणी व्हावी ही भावना आपल्या मनामध्ये असते. आणि म्हणून जे स्वप्न आपल्याला आपले पूर्वज ज्यांनी आपल्याला आदर्श घालून दिला, पंडित दीनदयाळजी उपाध्याय, खरं तर आपण सगळ्यांनीच मिळेल ते त्यांचं मटेरियल वाचलं पाहिजे. पंडित दीनदयाळ उपाध्याय ज्यांनी आपल्याला स्वप्न दिलं ते स्वप्न होतं अंत्योदयाचं स्वप्न. म्हणजे या विकासाच्या प्रवाहात तुम्ही कायमस्वरूपी काम करणारच आहात, पण तुमची विकासाची परिभाषा तोपर्यंत पूर्ण होणार नाही जोपर्यंत पंक्तीत बसलेल्या, रांगेत बसलेल्या शेवटच्या व्यक्तीच्या डोळ्यातले अश्रू तुम्ही पुसत नाही, त्याच्या चेहऱ्यावरती तुम्ही हास्य उमलवत नाही, तोपर्यंत विकासाची परिभाषा पूर्णच होऊ शकत नाही. हे स्वप्न त्यांनी आपल्याला दिलेलं आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींपासून आदरणीय देवानभाऊंपासून शेवटच्या बूथच्या कार्यकर्त्यांपर्यंत आपण सगळेच जण काम करतो. भावना तीच असते, अंत्योदयाची भावना. आणि म्हणून या जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून, जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून प्रीतमजी जनसेवेचं काम तर होईलच, पण अंत्योदयाचं स्वप्न घेऊन आपणही त्या सगळ्या विकासाच्या अंत्योदयाच्या प्रवाहात सामील व्हाल ही मला खात्री आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशभरात जे काम चाललंय आपण बघतो, राज्यभरामध्ये जे काम देवाभाऊंच्या नेतृत्वात चाललंय आपण बघतो आणि गोरगरीब जनतेसाठी असंख्य योजना या सरकारच्या माध्यमातून रोज तयार होत आहेत. या ठिकाणी या योजना जर का आदरणीय देवाभाऊ, आदरणीय मोदीजी तयार करणार असतील आणि त्या योजना गोरगरीब जनतेला केंद्रबिंदू म्हणून तयार करणार असतील आणि त्या योजना जर का अधिकाऱ्यांच्या कुचकामी धोरणामुळे खाली पोहोचणारच नसतील तर मात्र आपल्यासारखे करंटे आपणच आहे. आणि त्यामुळे जनता आणि सरकार, जनता आणि मोदीजी, जनता आणि देवाभाऊ, जनता आणि सरकार यांच्यामधलं दुवा बनण्याचं काम, सेतू बनण्याचं काम हे प्रीतमजी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना करावं लागणार आहे आणि जनतेचे अश्रू पुसण्याचं काम करावं लागणार आहे. त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं शिवधनुष्य आपल्याला पेलावं लागणार आहे, कारण इतक्या साऱ्या योजना त्या फक्त योजना जरी लोकांपर्यंत पोहोचल्या तरी वेगळं काही देण्याची गरज नाही अशी स्थिती त्या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे हे योजना पोहोचवण्यासाठी आपलं कार्यालय सुद्धा चांगलं काम करेल ही मला खात्री आहे. आपलं हे कार्यालय जे आहे, कार्यालय हे कार्याचा आलय आणि नियोजन करण्यासाठी म्हणून कार्यालय असतं. ज्या वेळेला नगरपालिका निवडणूक होती त्या नगरपालिकाच्या निवडणुकीला ज्या वेळेला नगरसेवकांची बैठक झाली त्यावेळेला माननीय रामशेठ ठाकूर साहेब असतील, प्रशांतजी असतील, परेश ठाकूर असतील यांनी सगळ्या नगरसेवकांना सांगितलं की तुमचं संपर्क कार्यालय असू दे. त्याच्यानंतर महानगरपालिकेची निवडणूक झाली, त्याच्यानंतर प्रत्येक नगरसेवकाचं संपर्क कार्यालय आहे. पनवेल महानगरपालिका, पनवेल विधानसभा, उरण विधानसभा या ठिकाणी पाहिलं तर अनेक जनसंपर्क कार्यालय आहेत आणि त्याच्यातून सर्वसामान्य नागरिकांचं काम हे केलं जातं. याही कार्यालयामध्ये त्या कार्यालयाचा समावेश झालेला आहे. इथूनही सर्वसामान्य नागरिक असतील, कार्यकर्त्यांची कामं तर काय व्यासपीठावर बसलेले इथून तिथपर्यंत सगळे कार्यकर्त्यांची कामं करतात. पण कार्यकर्त्यांची कामं आपण सगळे कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते आपणही स्वतः काम आपली कामं करू शकतो, पण सर्वसामान्य नागरिकांचं काम हे सर्व कार्यालयामध्ये होतंय. तसंच काम याही कार्यालयामधून होईल. त्याच्यामुळे उपस्थित सर्व
पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार मित्र सगळ्यांना सांगतो की भारतीय जनता पार्टीची जी वाढलेली ताकद आहे, ही वाढलेली अधिकाधिक जी वाढते ताकद, ते ताकदीचा अभिमान हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आणि याच्या पुढच्या कालावधीमध्ये निवडणुकामध्ये काय ताकद आहे ती आपण विरोधकांना दाखवून देणार आहोत. तर प्रास्ताविक माजी नगरसेवक गणेश कडू यांनी केले. या कार्यालयाचा वापर शेतकरी कामगार पक्षासाठी होत होता. तो होत असताना आम्ही जे काही आता जेवढे पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, ग्रामपंचायत सरपंच असतील, हे जे पनवेल, उरण आणि खालापूरमध्ये भाजपमध्ये समाविष्ट झालेले आहोत. या समाविष्ट झालेल्या आमच्या लोकांना प्रशांतजी, आम्हाला ही रोजची एक सवय लागून गेली होती की या कार्यालयात यायचं आणि विविध प्रकारची कामं आपली करून घ्यायची, आणि तोच पायंडा पुढे तसाच अविरत चालू राहावा ही आदरणीय जयंत म्हात्रे आणि प्रीतम दादांची इच्छा होती. आणि त्या अनुषंगाने रामशेट्टी ठाकूर साहेब असतील, आदरणीय प्रशांतजी असतील, विक्रांतजी असतील, महेश बालदी साहेब असतील, आमचे अध्यक्ष अविनाशजी कोळी असतील, यांच्याशी प्रथमतः पूर्ण चर्चा केली. कारण लोक विचार करतील की आपलं जे मुख्य कार्यालय आहे ते रुपाली टॉकीजच्या अगदी समोर भाजपचं मोठं कार्यालय आहे, म्हणजे प्रमुख कार्यालय, संपर्क कार्यालय तिथे असताना आपण अशा प्रकारचं कार्यालय या इथे उद्घाटन करतोय असा लोकांचा समज असेल. आणि त्याच्यासाठी हे सांगणं गरजेचं आहे की आपल्याकडे आता 3 कार्यालय, एक संपर्क कार्यालय आदरणीय आमदार विक्रांतजी पाटील यांचं आहेच. पहिलं आपलं जे प्रमुख हेडक्वार्टर्स ज्याला म्हणता येईल ते रुपाली थिएटरच्या इथलं आपलं कार्यालय, आणि हे 3रं कार्यालय माजी विरोधी पक्षनेते प्रीतमदादा म्हात्रे यांचं संपर्क कार्यालय म्हणून या इथे ओळखलं जाईल. आपल्या सगळ्यांना विनंती असेल की आपल्याकडचं जे जे काम असेल भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब असतील, आमदार महेशजी बालदी असतील, आमदार विक्रांतजी पाटील असतील, यांच्या माध्यमातून सातत्याने सोडवण्याचा प्रयत्न याच कार्यालयामधनं यापुढे देखील अविरत केला जाईल या प्रकारचं आश्वासित आपल्याला मी या इथे करतो.